हिंदीच्या मुद्द्यावर आज कॅबिनेटमध्ये चर्चा करणार। हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळ येऊ नये हाच आमचा प्रयत्न। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया। आज हिंदीच्या मुद्द्यावरून जीआरची प्रतिकात्मक होळी। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जीआरची प्रतिकात्मक होळी केली जाणार। मनसे नेते नितीन सरदेसाई हजेरी लावणार असल्याची माहिती। आझाद मैदानावर आंदोलन होणार। जाहीर सभेचंही आयोजन। शिवसेना भवन परिसरात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर। मराठीसाठी एकत्र व्हा असा बॅनरवर उल्लेख। 5 जुलैच्या मराठी एकजूट मोर्चाच्या तयारीसाठी बैठक। शिवसेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांची बैठक। बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात हिंदीबाबतच्या प्रतिकात्मक सरकारी जीआरची होळी करत आंदोलन केलं जाणार। वांद्रे, नवी मुंबई, कल्याणमध्ये शासनाच्या जीआरची होळी करत निषेध केला जाणार। नाशिकमध्ये ठाकरेंना आणखी एक धक्का। हकालपट्टी केलेले विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। विलास शिंदेंसह काही माजी नगरसेवक पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती। जाहीर नाराजीनंतर विलास शिंदेंवर कारवाई। उद्यापासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार। हिंदीच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम। महायुतीच्या बैठकीनंतर चहापान कार्यक्रमाचं आयोजन। सह्याद्री अतिथीगृहामध्ये चहापान कार्यक्रम पार पडणार। सत्ताधारी आणि विरोधकांचा चहापान कार्यक्रम। विरोधक चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार। सारथी संस्थेच्या कार्यालयातील कामांवरून अजित पवारांची नाराजी। संस्थेच्या कार्यालयातील पायऱ्यांच्या कामावरून अजित पवार नाराज। पावसामुळे सारथीच्या कार्यालयातील पायऱ्यांवर पाणी साचलं। मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीमध्ये राज्यव्यापी बैठक। मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन। प्रत्येक जिल्ह्यातून मराठा आंदोलक आजच्या बैठकीला येणार। रामदास आठवले मनोज जरांगेंची भेट घेणार। आज सायंकाळी 6:30 वाजता अंतरवाली सराटीत जाऊन भेटणार। आज राज्यस्तरीय मराठा समाजाची बैठक पार पडणार। बैठकीनंतर रामदास आठवले मनोज जरांगेंची भेट घेणार। मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर वर्षा गायकवाडांनी स्थापन केलेल्या समितीत जगताप हांडोरेंना वगळलं। वगळलेल्या नेत्यांची हायकमांडकडे गायकवाडांविरोधात तक्रार। बीएमसी निवडणुकीसाठी काँग्रेसची 34 जणांची समिती स्थापन। निलेश राणेंनी ठरवलं तर नगरपंचायत महायुतीत किंवा स्वबळावर लढू। एकदा बैठक घेऊन ठरवू। उदय सामंतांचं वक्तव्य। खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा आज परभणीत कार्यकर्ता संवाद मेळावा। असदुद्दीन ओवैसी सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। संग्राम जगताप यांना समर्थन देण्यासाठी आज अहिल्यानगर शहरात सभेचं आयोजन। जगतापांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याच पक्षातील लोकांनी अजित पवारांकडे तक्रार केली होती। गोंदिया जिल्हा बँकेसाठी आज मतदान सुरू। 11 मतदान केंद्रांवरून 894 मतदार बजावणार। मतदानाचा हक्क। बँकेच्या 18 संचालक पदांसाठी आज मतदान। दुपारी 4 पर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 20 गटांमधून 213 उमेदवारी अर्ज दाखल। जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आजी माजी खासदार आमदारांसह दिग्गज उतरले मैदानात। जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मंत्री गिरीश महाजनांची भेट। 4 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं मोबदल्यासाठी सुरू आहे आंदोलन। भर पावसातही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। वेळ आणि परिस्थिती बघून निर्णय घेणार। कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज निर्णय घेणार। कुणाल पाटलांची प्रतिक्रिया। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी। 17 जागांसाठी झालं होतं मतदान। बाजार समितीच्या निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे लक्ष। माजी क्रिकेटर केदार जाधव यांनी घेतली अजित पवारांची भेट। माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवारांना विजयाच्या केदार जाधवने दिल्या शुभेच्छा। बारामतीत होणाऱ्या स्टेडियम संदर्भात केदार जाधव यांनी अजित पवारांशी चर्चा केली। शाळांमधील हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करत शिवसैनिकांकडून निषेध। भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेसमोर निदर्शनं।